आर्टिकल्स म्हणजे काय बरं, उपपदे आपण बघितले हो की नाही. मग आता हे काय केले मी सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहावं किंवा तुम्हाला योग्य ते आर्टिकल्स व्यवस्थित निवडता यावं यासाठी मी काय केलं आहे, चार्ट बनवलेला आहे. मग त्यामध्ये बघा आर्टिकल्सचे दोन प्रकार असतात. इनडेफिनेट, इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित आणि डेफिनेट म्हणजे निश्चित, होय की नाही. इनडेफिनेट मध्ये कुठले कुठले येतात, ए आणि एन. तर ए आणि एन हे कधी वापरलं जातं, सिंग्युलर एकवचनी नामापूर्वी ए आणि एन हे आर्टिकल्स वापरतात. मग ए कधी वापरलं जातं, ए वापरलं जातं कन्सोनंट साऊंड, जर त्याचा उच्चार जर कन्सोनंट सारखा असेल, फक्त कन्सोनंटच असेल असं नाही, तर त्याचा उच्चार कन्सोनंट सारखा असेल त्यावेळी आपण ए हे उपपद वापरतो. जसं की अ पेन, अ डॉग, अ बॉय, अ हॉर्स, अ युनिफॉर्म, अ युनियन आणि अ 1 रुपी. आता इथे बघा, इथे वॉवेल्स दिसतात तुम्हाला, होय का. युनिफॉर्म, युनियन आणि 1 रुपी यामध्ये यू, यू आणि ओ हे काय आहेत, वॉवेल्स वापरलेत, परंतु त्याचा उच्चार कसा आहे, कन्सोनंट सारखा. जसं की युनिफॉर्मचा उच्चार य ने सुरुवात होतो, युनियनचा उच्चार य ने होतो, तर 1 रुपी, 1 रुपी म्हणजे व ने उच्चार होतो, परंतु दिसतंय काय, हे स्वर आहे, वॉवेल्स आहेत, होय की नाही. ए ई आय ओ यू हे काय स्वर आहेत, परंतु त्याचा उच्चार कसा आलाय, कन्सोनंट सारखा आलाय. म्हणून यापूर्वी काय वापरलं जातं, ए हे उपपद वापरलं जातं. तर ते कधी सिंग्युलर एकवचनी नामापूर्वी आणि त्याचा उच्चार जर कन्सोनंट सारखा असेल तर ते ए हे उपपद वापरतात. तर बघा एन, एन हे उपपद कधी वापरतात, ए ई आय ओ यू हे काय स्वर आहेत आपले, होय की नाही. या स्वरांच्या सारखा जर उच्चार असेल तर काय वापरलं जातं, एन हे उपपद वापरले जातं. तर बघा इथं एन अँड, एन आवर, एन आवर, एन अम्ब्रेला, एन एमएलए, होय की नाही. यापूर्वी काय वापरलं आपण, एन वापरलं, तर एन इथं काय वापरलंय बघा, हे कन्सोनंट दिसतंय, काय कन्सोनंट आहे. हे काय ए हे स्वर आहे, ओ हा स्वर आहे, परंतु एच काय आहे, कन्सोनंट. यू काय आहे, यू काय आहे रे, वॉवेल आहे, काय वॉवेल स्वर आहे, आणि एम काय आहे, कन्सोनंट आहे. परंतु एच, एच चा उच्चार कसा झालाय बघा, एन आवर याचा उच्चार काय होतोय, स्वरासारखा होतोय, म्हणजे अवर. एन अम्ब्रेला असा येतोय, म्हणून काय वापरलं, एन वापरले. तर एमएलए, एमएलए मधलं ए, एम, एम कसं म्हणतो आपण, ए ने सुरुवात होती, म्हणून काय वापरलं, एन एमएलए. आलं लक्षात. ए आणि एन कधी वापरायचं,